एक व्हिडिओ आता तुमचा व्हायरल झाला, ते भगवा पंचा घेऊन वर तिथून ते फिरवत होते, तुम्हाला काही तरुणांनी उचलून घेतलं होतं आणि इथं तुमच्या पॅन्टेस तिथे रिव्हॉल्वर लावलेला होता. आहे ओरिजिनल आहे का बनवलेला आहे? नाही नाही, ओरिजिनल असतं ना ते. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की आज अहिल्यानगर जिल्हा आहे, ते बिलकुल त्यांच्या एकाही बाईटमध्ये अहिल्यानगर म्हणणार नाहीत. त्यांचं निवेदन देताना अहिल्यानगर टाकणार नाहीत, त्यांचं जुनंच नाव ते टाकतात. मग हे जर संविधान जर असं परवानगी देतं का, हा माझा प्रश्न. हे अन्यायकारक आहे. केडगावचा प्रश्न अन्यायकारक आहे. केडगावच्या हिंदू लोकांवर अन्याय झालेला आहे. जे गाव होतं, जे वेश होती, जुना इतिहास असतो, हे गावं होते महापालिकेत आलेत आणि त्या गावांचा प्रश्न तर असा कोणी जर जिहादी लोक असतील जे आपल्यातले हिंदू आहेत पण त्यांची मानसिकता जिहादी, फक्त मंदिर काढले पण मस्जिद नाही काढली, आणि रस्ता आजही तो सिंगल रोड रस्ता आहे, आजही तिथं सकाळ संध्याकाळ ट्रॅफिक जाम असतं. मधल्या काळात माजी नगरसेवक समत खानदांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ते म्हटले की संग्राम जगताप जे आता आमच्या मागं लागलेत त्याला कारण आहे विधानसभा. तुम्हाला फटका बसला मुकुंदनगरमध्ये अभिषेक कळमकरांची रॅली निघली म्हणून त्या गोष्टीचा त्रास तुमच्या कार्यकर्त्यांना झाला, किंवा नंतरही अभिषेक यांच्या घरी शरद पवार गेले त्याचा काही प्रॉब्लेम झाला, याचा सिक्वेन्स कुठे? वारंवार तुमच्यावर आरोप झाला की अगोदर आमची मतं घ्यायला गोड लागली आणि आता आमची मतं घेऊन आम्ही एकदा विरोधात गेलो म्हणून आमचा विरोध केला. माझ्याकडे आजही रेकॉर्ड आहे. जी भूमिका तुम्ही घेतली आहे शेवटपर्यंत त्यावर स्टँड राहणार. तुमच्या वडिलांनी या समाजाला जपलं होतं, दोन्ही समाजांना धरून चालले होते, पण आज लोक म्हणतात ना काका असताना असं नव्हतं. ते संविधान मानतच नाही. तुम्ही त्यांचे निवेदन पहा, ते संविधानच मानत नाही. संविधानाने अधिकार दिलाय लोकशाहीला. लोकशाहीने जर लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये जर एखाद्या गावचं नाव, शहराचं नाव, जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव जर बदललं असेल तर ते आपल्याला मान्य करावं लागतं. हे लोक मान्यच करत नाही संविधान, यांना अजिबात मान्य नाही. सुजय विखे पाटलांचा एक स्टँड आहे आत्ताच्या घडीला. तुम्ही आता दोघे एकमेकांचे खूप जिगरी मित्र झालेत म्हणून मी विचारते की जो माझ्या विरोधात गेला त्याला पाडायचा, कसाही करून पाडायचाच. मग तो संग्राम जगतापांचा खंदा समर्थक असो किंवा मग कडिलेंचा खंदा समर्थक असो किंवा कुणाचा आहे, पण जो माझ्या विरोधात गेला होता त्याला पाडायचा. ह्या भूमिकेला तुम्ही समर्थन देणार? सध्या जर कोतकरांच्या घरातील कोणीही व्यक्ती, ते जरी बाहेर असले तरी कोणीही व्यक्ती जर महायुतीत येऊन लढायला तयार असेल, पाठिंबा द्यायला तयार असेल, तर तुमची त्याला सहमती असेल? नाही नाही, निश्चित नसणार आहे. कारण शेवटी विधानसभेला त्या सगळ्यांनी आपण पाहिलेलंच आहे की विरोधी भूमिका त्यांनी जाहीर केली, त्यामुळे तिथं जनतेच्या मनामध्ये ती पचनी पडणार. तुमची भूमिका जी होती की यांना बोट दिलं की हात मागतात आणि हात दिला की खांद्यावर बसतात, वातावरण झालं होतं. संग्राम जगताप जे नगर शहराला माहीत होते ते महाराष्ट्राला माहिती झाले. तुम्ही म्हटले की आपल्याला यांच्या मतांची गरज पण नाही, ह्या झुराळांची काय गरज आहे आपल्याला, आपले आहेत ना. पण त्यांच्याकडे असं आहे की त्यांचे जर 100 कुटुंब असतील तर आपले जर 10 असतील तर ते खाली करून जायला लावतात. ते त्रास देतात, मटणाचं पाणी फेकतील, काही करतात. आपल्या आषाढी असेल, चतुर्थी असेल, काही दिवशी काहीतरी करणार. याचे 2 उदाहरण आहेत, मोठे उदाहरण आहेत. एक मुकुंदनगरचा परिसर, जिथं आज 99% लोकवस्ती त्यांची आहे. तिथं 99% लोकवस्ती इतर समाजाची, हिंदू समाजाची होती, पण आता ती सगळी सोडून गेली. दुसरं मोठं उदाहरण आहे कृष्णा एन्क्लेव्ज असणारं महेश थिएटरच्या बाजूला एक मोठं कॉम्प्लेक्स आहे. ते जवळपास 100पेक्षा जास्त घरं आहेत. एक सुद्धा दुसरं कुटुंब राहिलं नाही तिथं. का राहत नाही? तिथं कोण होतं आधी? का असं घडतं? ह्याच्यावर लोक का बोलत नाहीत? आजही तो केडगावमध्ये मोठा ज्वलंत प्रश्न आहे की जिथं आल्यानंतर रस्ता छोटा सिंगल रस्ता होतो, म्हणजे अर्चना हॉटेलपर्यंत डिवायडर आहे, 4 लेन रस्ता आहे अर्चना हॉटेलपर्यंत, आणि अर्चना हॉटेल क्रॉस झालं की सिंगल रोड होतो. का? फक्त मस्जिद नाही काढायची, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल. अरे इकडं सगळे मंदिर पाडले, हनुमानाचं मंदिर, मारुती मंदिर पाडलं, एवढं बोळ करून ठेवली ती हनुमान मंदिराची, जे असं भव्य दिव्य गाभारा होता ते पाडून ठेवला. आज मुकुंदनगरमध्ये का लोक राहत नाही? तिथं वारंवार मंदिरांच्या विटंबना होता. तिथं दत्त मंदिर आहे आतमधल्या बाजूला, त्याच्यावरती एक जणांनी घरात स्लॅब काढत होता, म्हणजे घर मंदिर असं जुनं आहे आणि त्याच्या साईडला तो प्लॉट आहे, त्यांनी असं घर त्याच्यावर बांधलं होतं. कसं सहन करायचं आहे? आता अशा मस्जिद असं असं आपलं कोणाचं घर जाईल का? हिंमत तरी होईल का? असं जर मस्जिद असेल आणि असा समजा तुमचा प्लॉट आहे आणि तुमचं असं घर जाईल का वर? असं कोणी जाऊन देईल का? तुमचं तर ते अतिरेकी हल्ला होईल, बॉम्बस्फोट होऊन जाईल तुमच्या घरात. नमस्कार, मी विजया वामन. एकंदरीत जर आपण विचार केला तर विधानसभा निवडणुका झाल्यापासनं
आपल्याला राजकारणामध्ये रोज काही ना काही वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळतात. एखादं इलेक्शन झालं की आमदार खासदार सुद्धा शांत होतात. पण जसं इलेक्शन झालंय तसं नगर शहर तापलंय. नगर शहर सोडा, जिल्हाच तापलाय, पण त्यातल्या त्यात नगर शहर तापलं. अचानकपणे एक हिंदुत्ववादी चेहरा समोर आला अशा चर्चा सुरू झाल्या. आता तो अचानकपणे आला की अगोदरच हिंदुत्ववादी चेहरा होता यावरती पुढे बोलूयात. पण हिंदुत्ववादी नेता एक तयार झाला आणि ज्यांचं नाव संग्राम जगताप म्हणून पुढे आलं. संग्राम जगताप वादात आले. संग्राम जगतापांना अजित पवार काय म्हणणार, कसे म्हणणार, संग्राम जगताप ही भूमिका का घेतायत, संग्राम जगतापांच्या मतदारसंघामध्येच अनेक मुस्लिम लोक आहेत, त्यांना पुढची त्यांची वोट बँक सेव्ह करायची नाही का, असे अनेक प्रश्नांचा भडीमार सुरू असताना संग्राम जगताप त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. ही भूमिका ठाम घेण्यामागे नेमकी कोणती कारणे हे समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत 1 to 1 बोलणं गरजेचं होतं. आणि त्यामुळे आज आपल्या स्टुडिओमध्ये नगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार. नमस्कार. जसं मी म्हटलं, निवडणुका झाल्या की लोक शांत बसतात, कारण तुम्ही 3-4 महिने बरेच पळालेले असतात. सगळं व्यवस्थित होतं, लीड व्यवस्थित आहे, तुमचं मतदारसंघामध्ये तुम्ही वारंवार निवडून येत आहेत. मग असं कुठं बिनसलं की तुम्ही प्रखर हिंदुत्ववादी ही भूमिका घेतली? नाही, असं काही कुठेही बिनसलं नाही किंवा कुठं तशी काही अडचण झाली नाही. पण आपण जर पाहतो की अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या घटना ह्या सातत्यानं राज्यामध्ये असन, जिल्ह्यामध्ये असन किंवा विशेषतः आपल्या आसपाससुद्धा घडत असताना या अनेक वेळेला पाहायला नाही मिळाल्या तर अनुभवायलासुद्धा मिळाल्या. आणि ह्याच्यातनं ज्या वेळेला आपण मार्ग काढतो तर नेहमी संयमाची भूमिका घेतलेली आहे. पण कुठंतरी एकदा घडलं, 2दा घडलं, 4 वेळा, 5 वेळा, आपण किती वेळा ती गोष्ट त्या लोकांना समजून सांगणार आहोत. पण काही जर अशी, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, एखाद्याने झोपलेलं असेल तर आपण उठू शकतो, पण झोपेचं सोंग घेतलं असेल तर आपण उठू शकत नाही. तर तसं प्रकार ह्या लोकांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतो की ते अनेक वेळेला जाणीवपूर्वक तसं प्रकार घडतात. आणि आपण त्यांच्या घडणाऱ्या लोकांपासून तर त्याच्या कुटुंबापर्यंत अनेक वेळेला आपण या गोष्टी सांगत आलो, पण ते लोक ऐकत नाहीत. आणि ऐकलं नाही तर आपल्यालाही कुठंतरी ती बाजू, ती भूमिका आपल्याला स्पष्ट करावं लागते आणि मग त्याच्या विरोधामध्ये आवाज देखील उठवावा लागतो. आणि तशा प्रकारे आम्ही गेल्या काही काळामध्ये आवाज उठवायचा प्रयत्न आम्ही केला. नाही, तुम्ही आवाज नाही उठवला, तुम्ही दंगल सदृश्य परिस्थिती तयार केली होती मधल्या काळामध्ये. तुमची भूमिका जी होती की यांना बोट दिलं की हात मागतात आणि हात दिला की खांद्यावर बसतात, वातावरण झालं होतं. संग्राम जगताप जे नगर शहराला माहीत होते ते महाराष्ट्राला माहिती झाले. तुम्ही म्हटले की आपल्याला यांच्या मतांची गरज पण नाही, ह्या झुराळांची काय गरज आहे, आपल्याला आपले आहेत ना. ह्या भूमिकांमुळे असं झालं नगर शहरामध्ये वातावरण की आता डायरेक्ट मुस्लिम विरुद्ध हिंदूच, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. बरेच वर्ष झाले तुम्ही निवडणुका लढल्यात, खरंच अशी परिस्थिती आहे का? नाही ना, तशीच परिस्थिती आहे. जसं मी विधानसभेला 2014 पासून निवडून आलो त्यावेळेसपासून तशीच परिस्थिती आहे. त्यामुळं असं काही आम्हाला कधी जाणवलं नाही की ते लोक बरोबर आहेत. पण तो विषय निवडणुकीचा नसतो. मी काय निवडणुकीच्या जर बोललो असतो तर आपण त्याला राजकारणाचा जोडला असतं की आता हे मतांसाठी चाललेलं आहे. पण मी निवडणूक झाल्यावर घेतलेली भूमिका आहे किंवा निवडणूक झाल्यावर त्याच्यावरती भूमिका मांडलेली आहे. त्यामुळं हा काय याला आपण निवडणुकीचा किंवा राजकारणाचा भाग देऊ शकत नाही. त्यामुळे त्याला आपण कुठे असं म्हणू शकत नाही की मताची जोड आपण देऊ शकत नाही की हे राजकारणासाठी. कारण निवडणुकीच्या अगोदर आपण जर असं स्टेटमेंट काही केलं असतं तर लोक म्हटले असते की राजकारणासाठी चाललं आहे, किंवा कोणालाही वाटलं असतं, जनतेलाही वाटलं असतं हे राजकारणाच्या निवडणूक येण्यासाठी चाललेलं आहे. पण हा विषय राजकारणाचा राहिलेला नाही. हा प्रत्येकाला उद्याच्या काळामध्ये भविष्यातले धोके हे आपण लक्षामध्ये घेतले पाहिजेत आणि हे धोके लक्षात घेऊनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. इन्सिडेंट सांगाल एखादा मला की नेमकं धोका कोणत्या गोष्टीचा होतं? काय की अलीकडच्या काळात आपण पाहतो की आता आज आपला इंटरव्ह्यू होतोय, उद्या सकाळी आता आम्ही अकोल्याला जाणार आहेत. अकोला म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यातलं कोपऱ्याचा नाशिक जिल्ह्याच्या बॉर्डरवरचा तालुका. तिथंही नुकतीच एक हिंदू भगिनीवरती एक अत्याचाराचा प्रकार तिथं घडला आणि त्याच्यातनं तिचा कायदेशीर गुन्हा देखील दाखल झाला आहे त्या व्यक्तीच्या विरोधात. तर तो कोण आहे? हे असे जे प्रकार आहेत हे अहिल्यानगर शहरापासून तर अगदी गावखेड्यातल्या तालुक्यापर्यंत महाराष्ट्राच्या अगदी विदर्भासारख्या एखाद्या छोट्या मोठ्या खेड्यातसुद्धा घडायला लागलेल्या आहे. आणि हे असे अनुदानाने नाही घडत. हे कुठंतरी टार्गेटेड, जसं आपण म्हणतो एखादं टार्गेट सेट केलेलं असतं, हे टार्गेट सेट केल्याप्रमाणे सगळं चाललेलं असतं. आणि तुम्हाला वाटतं नगर शहरामध्ये उद्या जाऊन त्याचा आगडोंब होऊ शकतो? हे झालेलंच आहे बऱ्याच वेळेला.
बऱ्याच वेळा झालेलं आहे. त्या घटना आम्ही सावरासावर करतो, त्या बसून मिटवतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या कुटुंबापर्यंत जाऊन सांगतो, पण ते थांबायलाच तयार नाही. एकदा सांगू शकतो, 2 वेळा, 10 वेळा सांगू शकतो, पण वर्षभरामध्ये जर शेकडो घटना घडत असतील तर आपण किती जणांना सांगणार आहे? त्यामुळे उघड त्याच्यावरती मत आपल्याला सांगावंच लागतं, प्रदर्शित करावंच लागतं. आणि हे काय एकच विशिष्ट घडत नाही ना, असं वेगवेगळ्या बाबतीमध्ये घडतं. जसं आज आपण जर पाहिलं, जुन्या महानगरपालिकेमध्ये त्यांनी सांगितलं की आमची जागा आहे. कोतवाली पोलीस स्टेशन आहे, ते सांगतात आमची जागा आहे. जिल्हाधिकारी कार्यालय जुनं, ते सांगतात की आमची जागा आहे. मढी देवस्थानपर्यंत पोहोचले की ज्याला 1500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, पुरातन मंदिर आहे, तिथं सांगायचं आमची जागा आहे. म्हणजे हे आपण कुठपर्यंत हे सगळं ऐकणार आहोत, पाहणार आहोत आणि त्याच्यावरती आपण सहन करणार आहोत. पण हा आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला आलेला एक वेगळा धोका आहे, तो आपण ओळखला पाहिजे. हा काय इलेक्शनचा भाग नाही. इलेक्शन आज मी आहे, उद्या कोणतं राहील, देशात कोणतं तिसरं राहील, हे सगळं चालणारी प्रक्रिया आहे. की आज काय आत्ता सुरुवात झाली असं नाही. आता स्वातंत्र्यपूर्वी काळापासून वेगवेगळ्या अडचणी, स्वातंत्र्य झाल्यावर वेगवेगळ्या अडचणी आल्या, आणि आता अलीकडच्या काळातल्या वेगळ्या अडचणी आहेत. त्यामुळे ह्याच्यावरती आता आपल्यालाच प्रत्येकाला हे जागृत होणं फार प्रचंड गरजेचं झालेलं आहे. बरं, मधल्या काळात माजी नगरसेवक समत खानदांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ते म्हटले की संग्राम जगताप जे आत्ता आमच्या मागं लागलेत त्याला कारण आहे विधानसभा. त्यांनी विद्यमान खासदार निलेश लंकेंना टार्गेट केलं, तुमच्या अपोजिट कॅन्डिडेट अभिषेक कळमकरांना टार्गेट केलं की आम्ही त्यावेळेस तुमच्या बाजूने उभे राहिलो म्हणून आम्हाला हे दिवस बघायची वेळ आली. इलेक्शनमध्ये नेमकं मुस्लिम समाजाविषयीची तुमची भूमिका काय होती? तुम्हाला फटका बसला, मुकुंदनगरमध्ये अभिषेक कळमकरांची रॅली निघली म्हणून त्या गोष्टीचा त्रास तुमच्या कार्यकर्त्यांना झाला, किंवा नंतरही अभिषेक यांच्या घरी शरद पवार गेले त्याचा काही प्रॉब्लेम झाला? याचा सिक्वेन्स कुठे आहे? नाही नाही, ह्याचा कुठेही आपण त्याला असं म्हणू शकत नाही की ज्याचा ज्याचा प्रश्न असतो, ज्याने काय मांडायचं. आता ते काय बोललेले आहेत ते त्यांचा त्याचा भाग आहे. ते ओपनली मनातली पूर्ण खतखतच बाहेर काढतायत. ते त्यांचं मत आहे ना, त्याला त्या भावनेतून मी कधी बोललेलो नाही ना, त्या भावनेतून मी कधी बोललेलो नाही. आमचा ह्या सगळ्या ज्या शक्ती आहेत, ह्या शक्तींच्या विरोधात लढा आहे की जे भारताच्या विरोधात आत राहून लढाया करतात, त्याच्या विरोधातला आमचा हा लढा आहे. हे असं कुठंही होत नाही की जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, महापालिका हे जे सगळं चाललेलं आहे, हे आपण जर पाहिलं ते फार विचित्र आहे. भविष्यामध्ये हे आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत येणार. त्यामुळे आता नागरिकांना आपल्याला काम आहे की जागृत करणं, सांगणं, बोलणं. त्यामुळे ते आम्ही करतो. ते काय बोलले हा त्यांचा भाग आहे, त्यांनी काय बोललं. शेवटी ज्याला ज्याला जे त्याचा अँगल असतो. आता आमच्या तर निवडणुका झाल्या आहेत, मी जर इलेक्शनच्या अगोदर काही बोललो असतो त्याला आपण राजकीय, ज्याला आपण म्हणतो की राजकीय गंध आहे, तसं आपण बोलू शकलो असतो. पण आता ह्या गोष्टीला कुठेही राजकीय गंध नाही आहे. त्यामुळे त्या लोकांचा जो विषय असतो, आता ते त्यांच्या पद्धतीने राजकीय गंध त्याला असतो. कारण आता बाकीच्या लोकांच्या निवडणुका व्हायच्यात अजून. बरं, तुम्ही 2013 पासून 2025 म्हणजे जितक्या जितक्या विधानसभा तुम्ही लढल्या, वारंवार तुमच्यावर आरोप झाला की अगोदर आमची मतं घ्यायला गोड लागली आणि आता आमची मतं घेऊन आम्ही एकदा विरोधात गेलो म्हणून आमच्याला विरोध केला. माझ्याकडे आजही रेकॉर्ड आहे. असे काही जे आरोप करत असतील त्याच पेट्या असतात, तेच बूथ आहेत. बूथ वाढलेले आहेत उलटं, आणि बूथवरती सगळ्यात लक्षात येतं की कोणत्या भागांमध्ये दिले. त्यामुळे असं कोणी म्हणू नये की आम्ही दिलेले आहेत अमुक. आजपर्यंत माझाही अनुभव आहे, 3 वेळेचा माझा अनुभव आहे. पण मला माहिती आहे किती सरासरी मतं किती आहेत? नाही नाही, अजिबात कोणाचा विषयच नाही कोणाचा. पण ते तुमच्यासोबत फिरत होते रॅलीमध्ये. फिरायला काय असतं, आताही मी जर गेलो तरी ते लोक फिरणारच आहेत ना. फिरणं वेगळं असतं. शेकडो लोक शेकड्यांबरोबर फिरतात, सगळ्यांबरोबर भेटत असतात. नगरचे लोक थोडी वेगळे आहेत. हेच लोक आज आहेत, उद्या तेच आहेत, दुसरा आला तर तेच आहे. त्याला काय चालूच असते. म्हणजे जिकडे घुगऱ्या भेटतील तिकडे त्यांचं उदो उदो असतं. घुगरे म्हणण्यापेक्षा आता कुणी आला तर ते लोक ऐकायला जातात, बघायला जातात, पाहायला जातात, तसं असतं. ठीक आहे, तुम्हाला इथं जोड जी आहे नगर शहरातल्या, आता तुम्ही जो स्टँड घेतला, अनेक आमदारांनी तुम्हाला पाठिंबा दिला, हिंदुत्ववादी भूमिका बनली, पण त्या तुमच्या एका भूमिकेमुळे अजित पवार जे सेक्युलर पक्षाचे नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या याला कुठेतरी धक्का पोहोचतोय. तुम्ही जी भूमिका घेतली ही तुमची की पक्षाची? नाही, तिथं दादांनी स्वतः त्याच्यावर, मी फार त्याच्यावर दादा बोलल्यानंतर मी बोलणं उचित ठरत नाही, पण दादांनी त्याच्यावरती सांगितलेलं आहे की ती पक्षाची भूमिका त्यांनी अनेक वेळेला सांगितलं. आणि ती याच्या माझ्यामुळे नाही सांगितलं, याच्या अगोदर पक्षाच्या ज्या वेळेला त्यांनी महायुती म्हणून जास्त युती असताना अजितदादा गेल्यानंतर ती महायुती झाली. अजितदादांनी स्पष्ट केलं की महायुतीमध्ये जरी आम्ही गेलो तरी आमची ही विचारधारा आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्यापूर्वीच म्हणजे 2-2.5 वर्षापूर्वी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे 2023मध्ये ज्या वेळेला युती सरकारमध्ये दादा सामील झाले ती महायुती झाली.
त्यावेळेला शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं की आम्ही सेक्युलर विचारधाराचे आहोत. आणि मी पण सुद्धा आम्ही त्याच्यावरच आहेत ना. फक्त विशिष्ट जे काही आमच्या जो आक्षेप आहे ज्या विशिष्ट लोकांवरती आमचं त्या बाबतीतच म्हणणं आहे ना. आम्ही थोडी बाकी कोणाला काय म्हणतो. ज्याला असं जे असे प्रकार करतात त्याला तर आम्हाला विरोध करावाच लागेल ना. तुम्ही आता 4-2 लोक नाही धरत आहेत त्यांच्या समाजातले, तुम्ही सरसकट धरतायत. मी तुमचे सगळे स्टेटमेंट ऐकलेत, सगळे मुद्दे ऐकलेत. तुम्ही जिथे जिथे त्यांचा विषय लागतो ना तिथे तिथे तुम्ही त्यांना लगेच रिंगणात घेतात. तुम्ही त्यांना झुरळांच्या गिनतीत घेतात. तुम्ही सांगतात की ते लोक अन्नदान देत असतील तर ते घेऊ नका, आपले खंबीर येतं, कोणी देत नसेल तर आम्ही देतो. भूमिका एवढी ॲग्रेसिव्ह केली आहे तुम्ही की भविष्यात ती तुमच्यावर काय येऊ नाही येऊ पण बाकीच्यांपर्यंत येणार ना. नाही, निश्चित जिथं आपला सप्ताह असतो, सप्ताहाची एक परंपरा आहे. ते गावाच्या लोकांची शिदा घ्यावा लागतो. तर असं कुठला कुणी येत असेल तर घेऊ नका असं मी माझ्यासारख्याला सांगणं उचित आहे. ते मी असं काय चुकीचं नाही सांगितलं की जर गावाच्या लोकांना झालं तर आमच्यासारखे लोक देतील, असं दुसऱ्या ह्याच्यातून घेऊ नये असं ते सप्त्यामध्ये असतं, ठरलेलं असतं. ते प्रत्येक गावच्या ठिकाणी ठरलेलं असतं. ते आम्ही पण सप्ते बऱ्याच ठिकाणी जातो ना, आम्ही देत असतो. आज नाही देत, आमचे वडिलांपासून ते सुरू आहे सगळं. बरं, जी भूमिका तुम्ही घेतली आहे शेवटपर्यंत त्यावर स्टँड राहणार? अहो, जसं आता ही भूमिका घेतली ही आपल्याला कुठेही याच्यामध्ये आज पूर्वी जसं आपण पाहायचो की व्हिडिओ कॅमेऱ्यात नसायचे एवढे किंवा व्हिडिओ स्टेटमेंट नसायची. आज हे सगळे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आलेलं आहे आणि कुठेही आपण स्वतःच्या मोबाईलमध्ये डिलीट करू शकतो, पण दुसऱ्याच्या नाही करू शकत. तसं आता उद्या हे सगळं आता ऑन रेकॉर्डच आलेलं आहे. पण आता आपण याच्यात कुठं असं काही थोडं करू शकत नाही किंवा असं म्हणू शकत नाही ना की मी हे असं माझी काही भूमिका नाही किंवा असं माझं नाही. जे आहे ते आता आपण बोललेलो आहे आणि त्याच्यावरती काम करतो आणि काम करावं लागणार आहे. ते कशा करतात भविष्याच्या पिढीकरता करावं लागणार. बरं, तुमच्या या भूमिकेला सुजय विखे तिकडून पाठिंबा देत आहेत, संग्राम बापू भंडारे असतील किंवा जे जे हिंदुत्ववादी भूमिका घेतात त्या सगळ्यांचा तुम्हाला एकंदरीत पाठिंबा येताना दिसतोय. पण जेव्हा आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही कोणत्या अँगलने पाठिंबा देताय, तुमचा काय अजेंडा आहे, त्यांची भूमिका एवढीच आहे की स्थानिक लेवलवरती तुम्हाला ह्या लोकांपासून खूप त्रास झाला आहे आणि त्यांना कितीही सांगितलं की अरे अशी भूमिका घेतल्यानंतर त्याचे परिणाम चुकीचे होऊ शकतात, तरीही तुमची भूमिका ती ठाम आहे की आम्हाला विरोधात जायचं. चर्चा अशा सुरू झाल्या की भविष्यात जर ही तुमची भूमिका खूपच जड जायला लागली कुणाला पक्षाला तर तुम्ही BJPकडे जाणार. नाही, कसं असतं आज मी जसं सांगितलं ना, ही जी चर्चा आहेत ह्या 2014ला जसं आमदार झालो त्यावेळेसपासून ते आजपर्यंत चर्चा आहे. त्यामुळे ह्या चर्चा ह्या अशा राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आमच्यासारख्यांबद्दल लोक चालूच असतात. त्याला काय आम्ही काय कुणी थांबू शकत नाही. त्यामुळे ह्या चालणारच आहे. त्यामुळे त्याला फार मला वाटत नाही की त्यावर आपण कुणी चर्चा करण्याची आवश्यकता. तुमच्या वडिलांनी या समाजाला जपलं होतं, दोन्ही समाजांना धरून नाही, मी चालले पण होते. कुठला- पण आज लोक म्हणतात ना काका असताना असं नव्हतं. आणि आम्ही कुठं कोणाला असं मी सांगितलं ना की आमचं काय सगळ्यांबद्दल मत आहे असं नाही. ज्याला आज आपण पाहतो की तुम्ही जर पाहिलं की सातत्याने काही लोकांनी निवेदन घेऊन जातात, पोलीस प्रशासनाकडे जातात, कुणी महापालिकेत जातं, कुणी शासकीय कार्यालयात जातं. ते संविधान मानतच नाही. तुम्ही त्यांचे निवेदन पहा, ते संविधानच मानत नाही. संविधानाने अधिकार दिला आहे लोकशाहीला. लोकशाहीने जर लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये जर एखाद्या गावचं नाव, शहराचं नाव, जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव जर बदललं असेल तर ते आपल्याला मान्य करावं लागतं. हे लोक मान्यच करत नाही संविधान, यांना अजिबात मान्य नाही. 1989 साली गो हत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू झाला. ह्या लोकांनी कधी पाळला नाही. मग 2015-16च्या काळामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा पास झाला, तरी काही लोक ते मानायला तयार नाहीत. तरी त्याच्या बाबतीमधली भूमिका ते घेतात. ते गायींची गोवंशांची कत्तल करतात. याच्या केसेस म्हणजे ह्या आठवड्यातल्या सुद्धा केसेस जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की आज अहिल्यानगर जिल्हा आहे, ते बिलकुल त्यांच्या एकाही बाईटमध्ये अहिल्यानगर म्हणणार नाहीत. त्यांचं निवेदन देताना अहिल्यानगर टाकणार नाहीत. त्यांचं जुनंच नाव ते टाकतात. मग हे जर संविधान जर असं परवानगी देतं का, हा माझा प्रश्न. हे संविधान त्याला परवानगी देतं का असं? मग उद्या तुम्ही वागला तर तुम्ही म्हणता तुम्ही असं कसं करता? मग त्या लोकांना परवानगी का? स्वातंत्र्यानंतर आम्ही पाहतोय की एक विशिष्ट वर्गाला भारतात परवानगी दिली, एक वेगळा त्यांचा वक्फ बोर्ड स्थापन केला. बाहेर राज्यातनं वेगळे लोक आलेत ना, अजून बाहेर देशातनं पाकिस्तानमधून काही वेगळे लोक पण आलेले आहेत, पण त्यांच्याकरता सुद्धा कोणी आवाज नाही उठवला की ह्यांच्याकरता सुद्धा एक वेगळा काहीतरी पाहिजे, की ते सुद्धा बाहेरून भूमिहीन होऊन आलेले आहेत.
त्यांच्याकरता नाही केला. हे एक विशिष्ट वर्गालाच फक्त वक्फ बोर्ड देण्यात आला, बाकीच्या लोक आले त्यांना का नाही दिला? म्हणजे ह्या लोकांनाच काय? मग आजही ते लोक जुनं नाव टाकतात, अहिल्यानगर नाही टाकतात. म्हणजे आजही तोच स्वातंत्र्यानंतरची आजची तीच भूमिका आजही 2025 पर्यंत चालू आहे. मग ह्या लोकांवर सुद्धा कायदेशीर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत ना, की जुनं नाव हे सोशल मीडियावर बोलताना बाईट देताना तो सांगतात ऐसा ऐसा ये जिले में हुआ, अरे अहिल्यानगर जिल्हा आहे असं त्यांनी सांगितलं पाहिजे ना. पण ते म्हणत नाहीत. त्यांनी म्हणलं पाहिजे ना. मग त्यांनी सांगितलं पाहिजे हे जिल्हाधिकारी कार्यालय, जे आज आपण जिल्हा दंडाधिकारी कार्यालय म्हणतो, त्याच्यावर हे ताबा सांगतात आमचंच आहे. ते मडीच तिकडे देवस्थानावर ते वक्फ बोर्डामध्ये दाखल करतात ते आमचं आहे, कोर्टात हायकोर्टात दाखल करतात आमचं आहे. हे कुठलं नाही. आज श्रीगोंद्यामध्ये जिथं श्रीगोंदा शहरामध्ये संत शेख मोहम्मद बारांची समाधी आहे. आता काही आजचा विषय नाही हा. माझ्यासारखा कार्यकर्ता जरी आज काम करत असला, 20 वर्षात काम करत असलो, 15 वर्षात काम करत असलो, तर लोकांचं 97 भांडण चालू आहे की तिथं नाव पूर्वी शेख मोहम्मद महाराज मंदिर होतं आणि ते मंदिर उभा केलं होतं कारण ते प्रवचनकार होते, पंढरपूरला पायी वारी जायचे. त्यांनी वयाच्या 12व्या वर्षापासून हिंदू धर्माच्या बाबतीमधले काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्या लोकांनी 97 साली ते नाव उडून टाकलं आणि पीर नाव लावून टाकलं. म्हणजे हे जे काही चाललेलं आहे हे काही इथं एकट्यात म्हणजे नगर शहरात किंवा जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात नाही चालू, हे सरसकट सगळीकडे चालू आहे. त्यामुळं आज आपल्या याच्यामध्ये जे मी सांगतो की ह्या लोकांना कायदा मान्य नाही. जसं मी सांगितलं हे म्हणतात हे अमुक अमुक जिल्हा आहे, जिल्हा नाही अहिल्यानगर जिल्हा आहे, त्याला काय म्हणायला? आता तुम्हाला कायद्याने जर सांगितलं तर हे संविधान मानत नाहीत. मग आमचं त्याला विरोध आहे की जे संविधान मानत नाहीत, लोकशाही मानत नाही, लोकशाहीतल्या प्रक्रियेला मानत नाही, तर ह्या आपल्याला सुद्धा त्यांच्या काही गोष्टी मान्य करायचं काही कारण नाही. जेव्हा वक्फ बोर्डाचं दुरुस्ती विधेयक पार्लिमेंटमध्ये आलं होतं संसदेत, त्यावेळी आपले खासदार जे आहेत निलेश लंके जिल्ह्याचे नगर दक्षिणचे, त्यांनी त्याला विरोध केला होता. अशी एक भूमिका जी होती ती समोर आली होती. मग आता ते ज्या पद्धतीने सगळ्यांना घेऊन चाललेत, म्हणजे ते मुस्लिम समाजाला डायरेक्ट टार्गेटही करणार नाही आहेत आणि त्यांच्या बाजूने उभे राहत नाहीत. आणि मुस्लिमांचा रोष पण त्या मुद्द्यावर जास्त येतोय की खासदारांनी त्यांची निवडणूक काढून घेतली आणि आम्हाला उघड्यावर पाडलं. या सगळ्या भूमिकांमध्ये तुम्हाला विधानसभेला असं जाणवलं की खासदारांचा हस्तक्षेप खूप होतोय म्हणून नगर शहरामध्ये? नाही नाही, कसं असतं शेवटी जे त्याचं काम करेल हस्तक्षेप शेवटी जे त्याच्या पद्धतीने बघेल, याचा कोणाचा मतदारसंघ असा तो पाहिजे. त्यामुळे तो मी काय त्याला सांगू शकत नाही ना की हस्तक्षेप कोणी करायचा कोणी नाही करायचा. माझा मतदारसंघ मी माझं काम करणार, ते करत राहणार. बरं, ठीक आहे. एक व्हिडिओ आत्ता तुमचा व्हायरल झाला, ते भगवा पंचा घेऊन वर तिथून ते फिरवत होते, तुम्हाला काही तरुणांनी उचलून घेतलं होतं आणि इथं तुमच्या पॅन्टेस तिथे रिव्हॉल्वर लावलेला होता. आहे ओरिजिनल आहे का बनवलेला आहे? नाही नाही, ओरिजिनल असतं ना ते. ओरिजिनल असतं ते? हा ओरिजिनल. परवानगी असते का तुम्हाला? म्हणजे तुम्ही लायसन वगैरे काढले? हो, माझ्याकडे 2011 मध्येच लायसन घेतलेलं आहे. बरं, 2011 मध्ये लायसन घेतलेलं आहे. तो व्हिडिओ फेक नाही म्हणायचा, ओरिजिनल. ओरिजिनल, पण तो काय असं काय आपण थोडी काय घेऊन काढून काय केलेलं आहे. ते खालनं बरेच लोक शूटिंग काढत होते, ते जे गाणं लागलं होतं बरं फिर से एक बार भगवा लहराएंगे, ते गाणं चालू होतं, त्याच्यावरती तो काय मला लोकांनी उचललं. वरा जयंतीची मिरवणूक होती आणि तो आम्ही पंचा फिरवत होतो आणि ते फिरवत असताना तो असा ज्यावेळेला आपण हात वर करतो तर त्यावेळेला ते शर्ट वर खाली होतं. असं काय कुणी दाखवाय थोडी प्रयत्न करतं. म्हणून तुमच्यासोबत पोलीस गार्ड नसतो की असतो? नाही नाही, असतात नसतात असं काही नसतं. नाही, ते मी तेच सांगितलं, जेवढं सॉफ्ट मांडतायत ना ते रिव्हॉल्वर वगैरे बघून त्याशी एक दहशतीची फिलिंग आलेली आहे का? काय असतं शेवटी व्हिडिओ कसं बनवता, कोण फोटो कसं काढतं, कोण त्याच्यावर काय लिहितं, त्याच्यावर चर्चा होत असते. त्यामुळं असं काय तो काय आत्ताचाच विषय असातला भाग नाही तो. बरं, हो, ठीक आहे. आपण थोडंसं निवडणुकांकडे येऊया. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होतील, जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत होतील अशा शक्यता आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्या आहेत. तिथंही असा आरोप होतो की सगळं जसं तुम्हाला हवंय, तुम्हाला आणि विखेंना हवंय असं एकदम सोयीस्करपणे रंगवलं गेलंय. नाही, याच्यामध्ये माझा तर विषयच नाही आहे, पण मला वाटत नाही की त्यांचाही विखे पाटलांचाही कोणाचा विषय असेल. कारण कसं असतं शेवटी त्यांनाही जरी त्यांना थोड्याफार मताने निसटता थोडं त्यांना पराभवाला सामोरं जरी जावं लागलं तरी ह्या विधानसभा क्षेत्रातनं त्यांनाही प्रचंड मताधिक्य लोकसभेच्या वेळी त्यांना मिळालेलं आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा प्रचंड मताधिक्य विधानसभेला या ठिकाणी ह्या निवडणुकीत मिळाले आहे. त्यामुळं मतदार जो आहे मतदार तोच आहे. मतदार काय आता ते काही शफल झालेले नाही आहेत. तेच लोक ज्यावेळेला लोकसभेला होते त्यात थोडी वाढ झाली मतदारांची. लोकसभेनंतर जवळपास अंदाजे मला वाटतं 5 महिन्याचा 5.5 महिन्याचा गॅप असेल तर जवळपास 3-3.5 महिने मतदार नोंदणी ही सुरू होती आणि ते विधानसभेला नावं ॲड झालेले आहेत.
आणि आता विधानसभा झाल्यानंतर सुद्धा आत्तापर्यंत जी नावं आहेत ती ॲड झालेली असतील. त्यामुळे कमी जी मयत असतील, जे कोणी तालुका लेवलला नाव नेलं असेल, कोणी स्वतःच्या गाव पातळीवरती नाव नेलं असेल तर असं असेल. पण मतदार मला वाटत नाही फार कमी होईल. मतदार तोच असतो. त्यामुळे प्रभाग कुठेही गेला, इकडचा काही एखाद्या कॉलनी इकडं जोडली किंवा एखादी सोसायटी तिकडं जोडली, एखादी गल्ली किंवा 1000-1500 मतं इकडचे इकडं झाले, मतदार काय बदलत नसतो. आणि जो काम करणारा व्यक्ती आहे तर त्याला त्या पद्धतीने सामोरे जावंच लागतं. म्हणजे असं काय नाही की त्याच्या सोयीप्रमाणे वॉर्ड केला त्याला फिरायचीच गरज राहत नाही. ती जी काही प्रक्रिया असेल आज इलेक्शनची आचारसंहिता लागूचपर्यंत ती प्रत्येकाला करणंच आहे. आता तुम्ही आज असा आरोप करता की तुम्ही आज आम्हाला प्रश्न विचारता की असं लोक म्हणत आहेत. पण 2003ला ज्यावेळेला महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली, पहिल्यांदा महापालिका झाल्यानंतर निवडणूक झाली 2003च्या डिसेंबर महिन्यामध्ये मतदान झालं. तर त्याच्यानंतर 2008ला इलेक्शन झालं. तर 2003चे प्रभाग 8ला नव्हते, 8ला जे झाले ते 13ला नव्हते, आणि 2013ला जे झालेत ते 2018ला नव्हते, आणि 2018ला जे झाले ते आता 2025मध्ये नाही आहेत. पण आत्तापर्यंतच्या मग झालेल्या 4 सार्वत्रिक निवडणुका महानगरपालिकेच्या ते प्रत्येकच वेगळ्या प्रभागावर झाले आहेत. आत्तापर्यंत मी स्वतःच 2 निवडणुका लढलेलो आहे. 2008ची लढलो आणि 2013ची लढलो. पण माझ्या दोन्ही वेळेला वेगवेगळे प्रभाग होते ना. असं काही नसतं. मी दोन्ही वेळेला निवडून आलो ना. शेवटी कार्यकर्ता म्हणून आपण जेव्हा सेवा करतो, काम करतो, लोक निवडून येतात, त्याचं काही नसतं. पण असं काही कोणाच्या फेवर किंवा विरोधात जात नसतो. जो काम करणार असेल त्याला देतो. सुजय विखे पाटलांचा एक स्टँड आहे आत्ताच्या घडीला. तुम्ही आता दोघे एकमेकांचे खूप जिगरी मित्र झालेत म्हणून मी विचारते की जो माझ्या विरोधात गेला त्याला पाडायचा, कसाही करून पाडायचाच. मग तो संग्राम जगतापांचा खंदा समर्थक असो किंवा मग कडिलेंचा खंदा समर्थक असो किंवा कुणाचा आहे, पण जो माझ्या विरोधात गेला होता त्याला पाडायचा. ह्या भूमिकेला तुम्ही समर्थन देणार? निश्चित. आपण जर पाहिलं तर मागच्या 5 वर्ष ते खासदार म्हणून त्यांनी काम केलं. 2.5 वर्ष विरोधामध्ये ते होते, सरकार त्यांचं नव्हतं राज्यात. मग 2.5 वर्षानंतर त्यांचे वडील सरकारमध्ये आले, महसूल मंत्री झाले आणि ते पालकमंत्री झाले जिल्ह्याचे. मग शेवटी एखादा जर त्यांच्याकडनं जर पदाधिकारी असेल, पक्षाचा असेल, अन्य पक्षातला असेल किंवा 2019मध्ये ज्यांनी त्यांचं काम केलं असेल आणि त्यांना त्यांनी जर ताकद दिली असेल, मग ती गाव पातळीवरती, शहर पातळीवरती, त्याच्या वॉर्डापुरती, त्याच्या एका जिल्हा परिषद गटापुरती कामाच्या माध्यमातून, विकास कामाच्या माध्यमातून किंवा सरकारी कामाच्या माध्यमातून जी काही ताकद दिली असेल, आणि जर निवडणुकीच्या वेळेस तो विरोधात गेला असेल तर त्यांच्या जागी जर कुणी असेल तर त्या माणसाच्या मनात तशा प्रकारच्या भावना निर्माण होतात. तर त्या भावना कदाचित त्यांनी तुमच्यापाशी व्यक्त केल्या असतील. आणि त्या राजकारणात तसं शेवटी असतं. त्यांनी जर तुमचं काम केलेलं असेल तर कुणी ज्यांना त्यांचं लोकसभेला काम केलं नाही पण विधानसभेला तुमचं काम केलंय आणि ते त्याला पण पाडणार, मग तुम्ही इकडून ताकद नाही देणार का? आता द्यावं लागते. पण आता शेवटी कसं असतं, जसं आता दोघांचं काम नसेल तर शेवटी ते इलेक्शनच्या राजकारणामध्ये त्यांनी आमच्या विरोधात काम केलं, आम्हाला त्यांच्या विरोधात काम करणं कसं केलं असेल तर मी जसं म्हटलं ते त्यांचं ठेवू ना. आता ते उद्या इलेक्शनच्या टायमाला ठरता येईल कोणाचं आहे कोण नाही, एक मत करावं लागतं त्याच्यामध्ये. हो, बसून चर्चा होतील ना. आता निवडणुकीला टाइम ते चर्चा करावं लागला. तर त्यांनी आता नावं मला अजून सांगितलं नाही, तुम्हाला सांगितले असतील. बरोबर. आणि इलेक्शनच्या वेळेस युती म्हणून लढायचं की सेपरेट? वाटत तर नाही तुम्ही सेपरेट लढताल म्हणून. नाही, आता शेवटी अजून त्याच्यावरती अजून हरकती सूचना राहिलेल्या आहेत. मतदार याद्या फायनल व्हायच्यात, त्याच्यानंतर होईल एकत्रच, बऱ्यापैकी एकत्रच होतील असा तरी एक एकंदरीत अंदाज वाटतोय. तयारी तशी दोन्ही अँगलने तुमची? नाही, तयारी अजून कुठली सुरूच झालेली नाही. म्हणजे जोपर्यंत सगळ्या मतदारांच्या फायनल होत नाही, तर आचारसंहिता लागत नाही, वेग येत नाही. आता लोकही स्वतःहून काही प्रचाराला लागतात, भेटीगाठी घ्यायला सुरुवात करतात. पण अजून तशी अद्यापपर्यंत कुठली चर्चा त्याच्यावरती अधिकृत आमची झालेली नाही. ठीक आहे. मधल्या काळामध्ये हे जे नगर शहरामध्ये सरसकट रस्ते झालेत सगळीकडे, पण संजय राऊत म्हणत होते नाही तुम्ही घोटाळा केला. शेवटी राजकारणामध्ये आरोपाचा भाग असतो, तो करत राहावा लागतो. एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर त्यांना माहितीची पुरवणी किरण काळेंनी पुरवली होती का? काय शेवटी माहिती द्यावाच लागती. त्यांचा पक्ष म्हणून, त्यांचा अजेंडा म्हणून, कार्यकर्ते म्हणून ते करावंच लागतं. ते करत राहतात, तो आरोपाचा भाग असतो. तसं घडल्यानंतर 2 महिन्यातच किरण काळे आत गेले. आता शेवटी ज्याचा प्रश्न आहे, जे आता काय करतो काय नाही, त्याला आता सगळे कायदा सुव्यवस्था आहेच ना, प्रश्न असतोच ना. विषय फिरवतात म्हणजे तुम्ही स्टेप बाय स्टेप. कारण आरोप खूप झाले होते. किरण काळेंनी आज जाणं, विक्रम राठोडांनी आज जाणं, अभिषेक कळमकरने त्यांच्या मंडळाचा अध्यक्षच बदलवणं,
इकडे निलेश लंकेंनी मुस्लिमांच्या मुद्द्यांमध्ये थेट हात न घालणं, एवढी जोरात चर्चा सुरू आहे की शहरातलं वातावरण संग्राम जगताप यांनी सगळ्या अँगलनी टाईट केलं. नाही असं नाही, टाईट शेवटी लोकशाही आहे, लोकशाहीप्रमाणेच आपण काम करतो, असं काही विरोधात जाऊन काम करू शकत नाही. शेवटी लोकशाहीप्रमाणेच काम करावं लागतं. आणि हे जे सांगतात आता आरोप बिरोप हे चालू असतात, हे काय आपल्या इथंच चालू आहे असं नाही, हे अगदी केंद्रापासून आता हे ग्रामपंचायत लेवलपर्यंत सुद्धा हे सगळे प्रकार असेच चालूच असतात. पालिका निवडणुका आल्या की केडगाव चर्चेत येतं, केडगाव चर्चेत आलं की कोतकर चर्चेत येतात, कोतकर चर्चेत आले की ते कुणाकडून असणार हा मुद्दा चर्चेत येतो. जगताप, कोतकर आणि विखे पाटील, आता हे जे 3 घराणे आलेले, त्याच्यामध्ये जगताप आणि कोतकरांची नेमकी भूमिका काय असती यावरती सगळा खेळ असतो, जेवढं मी आत्ता माहिती घेते पालिकेच्या याचं. सध्या जर कोतकरांच्या घरातील कोणीही व्यक्ती, ते जरी बाहेर असले तरी कोणीही व्यक्ती जर महायुतीत येऊन लढायला तयार असेल, पाठिंबा द्यायला तयार असेल, तर तुमची त्याला सहमती असेल? नाही नाही, निश्चित नसणार आहे, कारण शेवटी विधानसभेला त्या सगळ्यांनी आपण पाहिलेलंच आहे की विरोधी भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे, त्यामुळं तिथं जनतेच्या मनामध्ये ती पचनी पडणार. आणि त्यांनी विरोध करूनसुद्धा तिथं एक चांगल्या, आजपर्यंत मला जेवढी दोन्ही इलेक्शनला याच्या अगोदर जेवढी मताधिक्य मिळालं नाही, तेवढे ह्या वेळेला ते लोक नसताना ते मताधिक्य मिळाले. म्हणजे त्यामुळं केडगावचंच नाही, आणि याच्यापूर्वी 2008ची निवडणूक ज्यावेळेस झाली ती, ते 6 पैकी त्यांचे 5च निवडून आलेले होते. तिथं 6 ॲक्च्युली, तिथं जे 6 लोक टोटल होते, 6मध्ये त्यावेळेस ते 5च आले 2008मध्ये. त्यावेळेसपासून जरी पाहिलं आपण की त्यांच्या बाबतीतलं तिथंच एक शीट त्यांचं कमी झालेलं होतं. ते 2008ची गोष्ट सांगतो, डिसेंबर महिन्यातली, ज्यावेळेला ते स्वतः त्या सगळ्या प्रक्रियेत काम करत होते. नगरसेवकांमध्ये सुद्धा काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे नगरसेवक आहेत. काहींनी प्रभागांमध्ये खरं काम केलेलं नाही. जिथे रस्ते झाले तिथे आम्ही बोर्ड बघतो की आमदारांच्या विकास निधीतून. नगरसेवकांचा किती रोल आहे त्यात माहिती नाही. आता या वेळेत तरी किमान ज्यांना तिकीट वाटप करायचंय त्यावेळी कामाच्या बेसवर थोडाफार एक सोजवळ चेहरा बघून उमेदवार निवडला जाणार की पुन्हा तीच रीक पुढे ओढायची? नाही, कसं असतं, आपण तुम्ही सांगता की आमचे बोर्ड पाहिले, कसं आहे माहिती का, मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलं तर महानगरपालिकेकडे उत्पन्नाचे फार साधनं नाही राहिले. जसं पूर्वी जकात एक मोठं उत्पन्न साधन होतं, तसं महानगरपालिकेमध्ये जे पदाधिकारी काम करतात त्यांनी पहिलं उत्पन्न काय महानगरपालिकेला मिळेल, जनतेला त्याचा भार न वाढता याच्यावरती काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे ती संस्था त्यांनी थोडक्यामध्ये ती संस्था सक्षम केली पाहिजे, कारण तिथं पगारच होत नाही. जे मुळा डॅमवरनं आपण पाणी उचलतो, 2दा पंपिंग करावं लागतं. तर मुळा डॅमवरनं विळतपर्यंत पंपिंग होतं, विळतपासून वसंत टेकडीला येतं आणि तिथनं मग शहरात वेगवेगळ्या भागात जातं. त्याचं कधी कधी बिल 2-2, 3-3 महिने भरलं जात नाही, MSEB ते बिल कट करते, पगार होत नाही, पेन्शन होत नाही, हे सगळ्या वेगवेगळ्या अडचणी आहेत. आणि त्याच्यातनं विकास काम करायचं म्हणून नगरसेवकांचा तुम्ही जे सांगता आम्ही जे निधी आणला, हा म्हणजे मी आमदार म्हणून राज्य सरकारकडनं, अजितदादांकडनं, महायुतीकडच्या सरकारमधून पैसे आणले. सुजयदादांनी त्यांच्या वडिलांच्या इथं निधीमधनं, DPDCमधनं नगरसेवकांना पैसे दिले. त्यातनं या शहरामध्ये आपण पाहतो की चांगल्या सुविधा डेव्हलप होत आहेत. आता राज्य सरकारकडनं एक मोठा हातभार आपल्याला सगळ्या नगर शहराच्या वेगवेगळ्या भागात आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याचा आता हे पावसाळ्यात पाहिलं जे रस्ते झालेत एकदम चांगल्या दर्जाचे आपल्याला झालेले पाहायला मिळाले. अजून बरेच रस्ते चालू व्हायचे. त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे की नगरसेवकांना सुद्धा जी गल्लीचं त्यांनी काम केलं आहे, तो महानगरपालिकेचा पैसा 1 रुपया नाही, हा सगळा पैसा हा राज्य सरकारच्या तिजोरीतनं आपण इथपर्यंत आणला. त्यामुळे नगरसेवकांना जे सुचवले असतील ना, आम्हाला, मला किंवा सुजयदादा सुचवले असतील, तर आम्ही सगळ्यांनी त्या शासनाच्या माध्यमातून हे DPDC असेल म्हणजे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून, किंवा आम्ही अजितदादांच्या माध्यमातून, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून, सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हा निधी इथपर्यंत आणला, तो काम चालू आहे. बरं, माझं एक मत आहे, हा जो नगर मनमाड रस्ता आहे, ठीक आहे, तो खासदारांच्या अंडर येतो, केंद्रात येतो, पण जर तुम्ही सगळ्या आमदारांनी जर एकीकरण दाखवलं, एकी केली, तर तो प्रश्न सुटू शकतोय. तिथे कितीतरी लोक रस्त्यावरती जात आहेत. आत्ता ताजी गोष्ट आहे की आणखी एक जणाचा तिथं बळी गेला. का त्या नगर मनमाड रस्त्यावरती कुणीच काही स्टँड घेत नाही? इलेक्शन्स येतात, इलेक्शन्स निघून जातात, आजीचे माजी होतात, माजीचे भावी होतात, तरी काहीच होत नाही. का होत नाही? आता तो काय होतो, तो आपल्या क्षेत्रामध्ये येत नाही, त्यामुळे त्यांना फार त्याच्यावर, आणि आपल्या इथलच्या लोकांचं म्हणजे नगरमधल्या फार त्या भागात कधी जाणं होत नाही. त्याच्यावर कधी फार विचार केला नाही, कधी कोणी आमच्याकडे कोणी लोकांनी कधी आवाज उठवला नाही.
पण अशी त्याच्यावरती उद्याच्या काळामध्ये आवाज उठवायचं काम करू आणि तो रस्ता कसा पूर्ण होईल नगर शिर्डी म्हणजे मनमाड हायवे बघूयात आपण त्यावर प्रयत्न करू. ते व्हायला हे पाहिजे. व्हायला तर पाहिजेच ना, कारण ते आज नाहीत भाऊ, गेल्या मला वाटतं 20 वर्षापेक्षा जास्त काळ झाला असेल तसंच येतो. जसं तुम्ही सांगितलं की हे लोक संविधान मानत नाहीत. अहिल्यानगर जिल्हा झाला आहे तरी अहिल्यानगर म्हणत नाही. 2 दिवसापूर्वीच ते 8 दिवसाची गोष्ट असेल, केडगावच्या तिथे ते पेरूला काही थुंकी वगैरे लावताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. या गोष्टी एकीकडे घडत असताना जेव्हा हिंदुत्ववादी भूमिका घेऊन तुम्ही समोर येतात तोपर्यंत ठीक आहे, पण आता महाराज संग्राम बापू भंडारे महाराज आहेत ते, पण ते पॉलिटिकल नेत्याच्या स्टेजवरती दिसतात. त्याच्यामुळे एक त्यांच्यावरती असं लागलं जातं की हा याच आमदाराचा जवळचा माणूस आहे, हा या खासदाराच्या जवळचा माणूस आहे. संगमनेरात सुद्धा जेव्हा संग्राम बापू भंडारेंचं कीर्तन सुरू होतं त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला किंवा तो बनवला हे माहीत नव्हतं, पण तुम्ही संग्राम बापू भंडारेंना पाठिंबा दिला. तुमच्यापर्यंत माहिती काय पोहोचली? नाही, मी स्वतः संग्राम बापू भंडारेंशी बोललो, मी स्वतः त्यांच्याशी बोललो. माझ्याकडे त्यांचा नंबर आहे, मी त्यांना फोन केला, बापू काय झालं, कारण शेवटी ते आध्यात्मिक क्षेत्रातला धार्मिक क्षेत्रातला हा मनुष्य आहे. आणि तुम्ही जे म्हणता की पॉलिटिकल स्टेजवरती दिसले, तसं नाही, ते कोणाच्याच बाजूचे नसतात, ते धर्माच्या बाजूचे लोक आहेत. जे धर्म करल ते धर्माच्या बाजूने उभा राहणारे लोक आहेत. ते कोणत्याही विचाराचे नसतात, ते फक्त धर्माच्या बाजूचे लोक असतात. ते देहूमध्ये राहणारे, आळंदीमध्ये राहणारे लोक आहेत ते, आणि हे लोक फक्त धर्माच्या कामाकरता फिरतात. दुसरं त्यांच्याकडे दुसरा कुठलाही अजेंडा नसतो, दुसरं काम नसतं. आणि म्हणून ते तिथं गेल्यानंतर आपण जर पाहिलं तर तिथं प्रवचन करायला गेलेले होते, आणि प्रवचनामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास 80-90% जे प्रवचनकार, कीर्तनकार, हरिभक्त पारायण मंडळी असतील जे बोलत आहेत, जे सप्त्यामध्ये जातात बोलतात, एकदा का होईना ते कुठं ना कुठं ते जेव्हा देवदेवतांचे उदाहरणं देतात त्या उदाहरणांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण ते एकदा तरी देणार म्हणजे देणार, असं प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक महाराज देत असतो. म्हणजे 80% महाराज लोक देत असतात ग्रामीण भागामध्ये जे फिरतात ते. तर तिथंसुद्धा बापू जे उदाहरण देत होते की ते सांगत होते की असाच एक दानवारूपी अफजल खान शिवाजी महाराजांसमोर आला, पण शिवाजी महाराजांनी काही सेकंदामध्ये, काही क्षणात तो फाडून टाकला. आणि असं बोलल्यानंतर समोरनं वेगळी प्रतिक्रिया नाही, काय अपेक्षित नाही, आणि ते पण महाराष्ट्रात आणि भारत देशात. ही जर घटना जर दुसऱ्या देशात घडली, पाकिस्तानमध्ये घडली किंवा दुसऱ्या देशात घडली तर त्याचा उद्रेक होणं अपेक्षित आहे. पण महाराष्ट्रात, अहिल्यानगर जिल्ह्यात, भारत देशात घडणं हे फार दुर्दैवी आहे. म्हणजे तो आपलं दुर्दैव आहे की ती अशी घटना आपल्या जिल्ह्यात घडली. अमोल खताळ असतील, म्हणजे संगमनेरात अमोल खताळ, नगर शहरात तुम्ही हिंदुत्ववादी चेहरा म्हणून समोर येत आहेत. अमोल खताळ तरी संगमनेर पुरते समजा हिंदुत्ववादी भूमिका घेतात, पण आम्ही बघतोय तुम्ही भाषणांसाठी आता अकोल्याला जाणार, मध्ये यवतला गेले होते, जिथे जातात तिथे काही ना काही राडा होतोय, नंतर होतो, पण तुमचे काही स्टेटमेंट त्याला कारण ठरतातच. मग आता हे असं सुरू राहणार आहे की काही काळासाठी? कसं असतं, जिथे काही घटना घडतात त्या कुटुंबाला आधार देण्याकरता मी आता गणपतीच्या कालखंडामध्ये कोल्हापूरच जाऊन आलो. तिथं सुद्धा त्या कुटुंबातल्या युवकाला म्हणजे प्रचंड तो जनसमुदाय घरात घुसला, घरात घुसून त्याला मारलं, चौकात आणलं. चौकात हे डोक्यात 14 टाके पडले, आणि त्या कुटुंबातल्या महिला भगिनीसुद्धा मारलं. फक्त आता त्या महिला आपल्या पोलीस स्टेशनपर्यंत न्यायच्या नाहीत म्हणून ते तिथपर्यंत पोलीस स्टेशनला गेले नाहीत. मग त्या युवकाला आधार देण्याकरता आपल्याला जावं लागतं. त्या कुटुंबाचं मनोधैर्य कच्चे नाही झालं पाहिजे. आणि तो लढतो कशा करता की आज 80% ते लोक आहेत, 20% आपले लोक आहेत, आणि त्याला जर त्रास होत असेल, आज जर नगर शहरात सुद्धा भागात जर पाहिलं तर जिथं आपले 100 लोक आहेत आणि त्यांचे जर 100 कुटुंब जर आपले असतील इतर, आणि त्यांचे जर 10-15 कुटुंब असतील तर एकही कुटुंबाला कधी आपले लोक त्रास देत नाही. पण त्यांच्याकडे असं आहे की त्यांचे जर 100 कुटुंब असतील तर आपले जर 10 असतील तर ते खाली करून जायला लावतात, ते त्रास देतात, मटणाचं पाणी फेकतील, काही करतात. आपल्या आषाढी असेल, चतुर्थी असेल, काही दिवशी काहीतरी करणार. याचे 2 उदाहरण आहेत, मोठे उदाहरण आहेत. एक मुकुंदनगरचा परिसर, जिथं आज 99% लोकवस्ती त्यांची आहे, तिथं 99% लोकवस्ती इतर समाजाची, हिंदू समाजाची होती, पण आता ती सगळी सोडून गेली. दुसरं मोठं उदाहरण आहे, कृष्णा एन्क्लेव्ह असणारं महेश थिएटरच्या बाजूला एक मोठं कॉम्प्लेक्स आहे. ते जवळपास 100पेक्षा जास्त घरं आहेत. एक सुद्धा दुसरं कुटुंब राहिलं नाही तिथं. का राहत नाही? तिथं कोण होतं आधी? का असं घडतं? ह्याच्यावर लोक का बोलत नाहीत? ह्याच्यावर सुद्धा बोललं पाहिजे ना. की मला तुम्ही जर सांगता की सेक्युलर आहेत, मान्य आहे ना, आम्हाला, आम्ही पण सेक्युलर आहेत,
पण असं घडत असेल आणि ह्याला जर सेक्युलर म्हणत असतील तर कसं काय सेक्युलर म्हणायचं कोणी? आज मुकुंदनगरमध्ये का लोक राहत नाही? तिथं वारंवार मंदिरांच्या विटंबना होता. तिथं दत्त मंदिर आहे आतमधल्या बाजूला, त्याच्यावरती एक जणांनी घरात स्लॅब काढत होता. म्हणजे घर मंदिर असं जुनं आहे आणि त्याच्या साईडला तो प्लॉट आहे, त्यांनी असं घर त्याच्यावर बांधलं होतं. कसं सहन करायचं आहे? आता अशा मस्जिद असं असं आपलं कोणाचं घर जाईल का? हिंमत तरी होईल का? असं जर मस्जिद असेल आणि असा समजा तुमचा प्लॉट आहे आणि तुमचं असं घर जाईल का वर? असं कोणी जाऊन देईल का? तुमचं तर ते अतिरेकी हल्ला होईल, बॉम्बस्फोट होऊन जाईल तुमच्या घरात. अशी परिस्थिती सगळी. हे कृष्णा एन्क्लेव्हमध्ये घडलं, मुकुंदनगरमध्ये घडलं आणि आज बऱ्याच ठिकाणी घडतंय. केडगावामध्ये आज नगर पुणे महामार्ग आहे. संभाजीनगरवरून माणूस निघाला, नगरमध्ये येतो, नगरवरून चालला पुण्याला जातो. केडगावामध्ये भैरवनाथ मंदिरचा परिसर आहे, तो काढला. कुणी काढला? शेजारीकडून मस्जिद का नाही काढली? म्हणजे एकच बाजूच न्याय आहे. आजही तो केडगावमध्ये मोठा ज्वलंत प्रश्न आहे की तिथे आल्यानंतर रस्ता छोटा सिंगल रस्ता होतो. म्हणजे अर्चना हॉटेलपर्यंत डिवायडर आहे, 4 लेन रस्ता आहे अर्चना हॉटेलपर्यंत. आणि अर्चना हॉटेल क्रॉस झालं की सिंगल रोड होतो. का? फक्त मस्जिद नाही काढायची, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल. अरे इकडं सगळे मंदिर पाडले, हनुमानाचं मंदिर, मारुती मंदिर पाडलं, एवढं एवढं बोळ करून ठेवली ती हनुमान मंदिराची, जे असं भव्य दिव्य गाभारा होता ते पाडून ठेवला. मग तिथं नॅरो रोड करून ठेवला. का? इकडची बाजू पाडली पण इकडची बाजू नाही पाडायची, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल. अरे पाकिस्तानमध्ये राहतो काय आपण? लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल. म्हणजे पोलीस प्रशासन अजिबात गांभीर्याने घेत नाही, हायवे प्रशासन गांभीर्याने घेत नाही, महापालिका प्रशासन गांभीर्याने घेत नाही. हे घटना घडलेली 15 वर्षापूर्वी, जेव्हा रस्ता रुंदीकरण झाला. हे पाप आहे, हे 15 वर्षापूर्वी केलेलं पाप आहे. हे अजिबात व्हायला नको होतं. एका बाजूने फक्त मंदिर दाबले, मस्जिद पण पाडायला पाहिजे होती. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आज इथं आम्ही नगरमध्ये उभा राहून सिव्हिल बसलं मंदिर बाजूला घेतलं रस्ता रुंदीकरणासाठी. लाल टाकी परिसरामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या समोर एक देवीचं मंदिर होतं, आम्ही ते बाजूला घेतलं. आमच्या हिंदू लोकांनी मदत केली, नवीन मंदिर बांधलं. पण थडगे काढायचे नाही. जे थडगे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की थडगे काढा, जे रस्त्यात जे धार्मिक स्थळ ते काढा. पण तरीसुद्धा तुम्ही पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालतं, त्या जिहादी लोकांना पाठीशी घालतं आणि सांगतं की नाही, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल. हे अन्यायकारक आहे. केडगावचा प्रश्न अन्यायकारक आहे. केडगावच्या हिंदू लोकांवर अन्याय झालेला आहे. जे गाव होतं, जे वेश होती, जुना इतिहास असतो, हे गावं होते महापालिकेत आलेत आणि त्या गावांचा प्रश्न जर असा कोणी जर जिहादी लोक असतील जे आपल्यातले हिंदू आहेत पण त्यांची मानसिकता जिहादी, फक्त मंदिर काढले पण मस्जिद नाही काढली आणि रस्ता आजही तो सिंगल रोड रस्ता आहे, आजही तिथं सकाळ संध्याकाळ ट्रॅफिक जाम असतं. त्यामुळे हे आमचं म्हणणं आहे की तुम्ही करायचं तर एका बाजून नाही झालं पाहिजे, दोन्ही बाजून झालं पाहिजे. म्हणजे 2 मंदिरं काढले आणि थडगे काढायचे नाही. ते आयुक्तसुद्धा आमचा जिहादी विचाराचाच आयुक्त आहे आणि पोलीस प्रशासनसुद्धा त्याच विचारायचं आहे. लॉ अँड ऑर्डर प्रश्न म्हणून ते काढायचं नाही. त्यामुळे हे सगळं असं आहे, त्यामुळे ते हे सगळं निघलं पाहिजे. ठाम नाही, हे जाहीर आहे. आता ते काय वेगळं थोडी आहे काय, आणि ते काय आम्ही बोपण मांडलेली आहे ते काढा. आजही केडगावमध्ये का रस्ता अपूर्ण आहे? पुढं गेलं का सोनेवाडी चौकातनं परत 4 लेन आहे. म्हणजे फक्त एक विशिष्ट लोकांकरताच एक, म्हणजे जसं ते पाकिस्तानहून आले तर त्यांच्या वर्थ बोर्ड आहे, म्हणजे रेड कार्पेट त्यांच्या करता आहे लगेच. आणि इतर जे पाकिस्तानवरून आलेले जे इतर समाजाचे लोक, इतर धर्माचे लोक आहेत, त्या लोकांना का नाही एखादा बोर्ड तयार केला? ते सुद्धा आज भूमी घेऊन तिथं आले ना, भारतात आले, मग त्यांच्याकरता नाही काढलं काही. त्यामुळे त्यांच्याकरता सुद्धा आवाज उठवायची गरज आहे. आता भविष्यात देशाच्या लेवलला आवाज उठवायची गरज आहे. जे आपल्यातले लोक तुम्ही सांगता की वक्फ बोर्डातला कायदा बदलत असताना बोललेत, त्यांनी बोललं पाहिजे ना की ते लोक जे आले तिकडून पाकिस्तानहून, आपले लोक इतर धर्माचे, त्यांच्याकरता सुद्धा एक वक्फ बोर्डसारखं बोर्ड तयार करा. त्यांना सुद्धा आज भूमी मिळून द्या. कारण वक्फ बोर्डाच्या अंदर कितीतरी लाख एकर क्षेत्र आज त्यांच्या वक्फ बोर्डाच्या याच्यावर नोंदीवर आलेलं आहे. तर त्या लोकांना सुद्धा मिळालं पाहिजे. लाखोत नाही मिळालं पण हजारात तरी मिळालं पाहिजे. ते इतर जे पाकिस्तानहून जे हिंदू आलेत ना, तर त्या लोकांना सुद्धा मिळालं पाहिजे. बरोबर. तर ह्या सगळ्या विषयांमध्ये 2 वेगवेगळ्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आपण आत्तापर्यंत नगर शहरामध्ये संग्राम जगतापांची एक बाजू बघतोय की नेमकं हिंदूंच्या बाजूने स्टँड आणि मुस्लिम द्वेष का, तर याला वेगवेगळी कारणे आहेत. द्वेष म्हणण्यापेक्षा जसं अहिल्यानगर नामांतर झालंय पण तरीही अहिल्यानगर म्हणायचंच नाही, किंवा अशा काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या कॅटेगरीमध्ये बसत नाही, आपल्या परंपरेला धरून नाहीत आणि त्यांच्याही नाही आहेत. तर ती भूमिका चुकीची कशी हे सांगण्यासाठी संग्राम जगतापांनी एक खुला प्लॅटफॉर्म निवडला
आणि आपले जे विचार आहेत त्यांना खुलं केलं. त्यामुळे नाण्याची दुसरी बाजू जी होती ती आज आपण या मुलाखतीतून समजून घेतली आहे. पण नगरकरांनो, तुमची एकंदरीत संग्राम जगतापांच्या प्रत्येक विधानावरती भूमिका काय, त्यांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे, ते सांगतात ते मुद्दे बरोबर आहेत की हे फक्त हिंदू आणि मुस्लिम द्वेष करण्याचं कारण आहे, याबाबत कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद.